नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत उंबरठा पूजन. घरातील उंबरठा हा आपल्याला जाता येता काय विचार देतो आणि आपण उंबरठ्याला काय सांगून गेले पाहिजे हे आपण आज बघणार आहोत. प्राचीन काळाच्या बांधकामामध्ये प्रत्येक घराला उंबरठा असतोच. किंचित असे घर असेल की त्या घराला उंबरठा नसेल. बऱ्याच ठिकाणी अशी रूढी परंपरा आहे की लग्न झाल्यानंतर नववधू आपल्या घरामध्ये प्रवेश करते तेव्हा घराच्या उंबरठ्यामध्ये धान्याने भरलेला एक पेला ठेवण्यात येत असे. जुन्या काळी या धान्याला आपल्या घराचे वैभव मानले जात असे. उंबरठ्यापर्यंत पोहोचलेल्या या धान्याच्या मापाला वधू पायाने स्पर्श करून ढकलत असे आणि घरामध्ये प्रवेश करत असे. आणि या वैभव समजणाऱ्या धान्याला नववधू जशी सांगत असे की खबरदार, आजपासून या घराच्या बाहेर पाऊल टाकशील तर याद राख, या घराची लक्ष्मी, मालकीन आणि गृहिणी आजपासून मी आहे. आता या उंबरठ्याच्या आत माझी सत्ता चालणार आहे. अशा रीतीने घराबाहेर जाणाऱ्या वैभवावर ही गृहलक्ष्मी वचक बसवत असेल आणि मगच घरात गृहप्रवेश होत असे. घराचा उंबरठा हा घराच्या अब्रूचे रक्षण करणारा आहे. माणूस हा खूप चंचल आहे. कोणत्या क्षणी कुठे घसरेल हे सांगणं खूप कठीण आहे. स्त्री घराच्या बाहेर पाऊल टाकते, उंबरठा वलांडते, त्यावेळी घराचा हा उंबरठा काहीतरी साक्ष देत असतो आणि स्त्रीला अंतर्मनाने विचारत असतो की तू हा उंबरठा वलांडत आहेस, पण त्याच वेळेस तू घराचे उल्लंघन तर करणार नाहीस ना? अवेशात येऊन घराची अब्रू धुळीला मिळवणार नाहीस याची काळजी घेशील ना? बाहेर पाय टाकत आहे, पण तो कुठे वेडावाकडा तर पडणार नाहीस ना? आणि हाच उंबरठा एक वडीलधाऱ्या माणसाची भूमिका बजावत असतो. चुकीच्या करायला गेलेल्या पावलांना तो मागे वळवत असतो. सततच्या पंथावर पुढे जाण्यापासून तो माणसाला मागे वळवत असतो. उंबरठा घरातील माणसाला बाहेर जाण्यासाठी आवाहन करतो. बाहेर जाताना माणसाला आवाहन करतो की या अवेळेस तू आता कुठे चालला आहेस? कुलवान घरातील माणसं ह्या अवेळेला बाहेर कुठे फिरायला जात असतात का? असा उंबरठा हा प्रत्येक बाहेर जाणाऱ्या माणसाची नोंद घेत असतो. बाहेर जाताना कुठे जातो याची चौकशी करतो आणि बाहेरून घरात येताच माणसाच्या चारित्र्याची चौकशी करत असतो. आचरणाची झडती घेतो. बाहेर येताच त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या बुद्धीमध्ये अविचार, वाईट विचार तर आले नसेल ना याची तो झडती घेत असतो. बाहेरून पैसे कमावून आणणाऱ्या माणसाला उंबरठा विचारत असतो, तू जे पैसे कमावून आणले ते घाम गाळून आणले आहेस का? हरामाची कमाई तर नाही ना? एखाद्या संस्कारी माणसाने हरामाची कमाई करून आणली असेल तर घरामध्ये पाय टाकताच उंबरठा त्याच्या अंतर्मनात एक खेद निर्माण करतो. त्याला शांत झोप येत नाही आणि तो मनाला एक वाईट विचार आपल्या मनात सतत घोंगावत असतो. उंबरठा म्हणजे ही एक लक्ष्मण रेषा आहे. उंबरठा जशी घरातील धान्याची झडती घेतो, बाहेरून येणाऱ्या अंगतुकाचीही तो नोंद घेत असतो. येणाऱ्या व्यक्तीला उंबरठ्याच्या घरामध्ये आत घ्यायचे की त्याला बाहेरच थांबायचे? जर तो व्यक्ती आत येण्यास अयोग्य असेल तर त्याला उंबरठ्या बाहेर ठेवूनच घरामधील प्रवेश नाकारायचा असतो. हा घरातील उंबरठा सांगत असतो. ती एक लक्ष्मण रेषा आहे. घरात कोणती व्यक्ती, कोणत्या प्रकारचे वित्त, कोणत्या वस्तू आणि कसले विचार प्रवेश करतात ते उंबरठ्या बाहेरच निश्चित झाले पाहिजे. माणूस पाणी गढूळ असेल तर पीत नाही. विचार कितीही मलिन असले तरी तो ते विचार स्वीकारतो. शरीर निरोगी राहिले पाहिजे म्हणून ते अस्वच्छ गढूळ पाणी माणूस स्वीकारत नाही, तर अविचार, गंदे विचार असलेले माणूस का स्वीकारतो हे हा उंबरठा विचारत असतो. आणि हेच विचार आपली बुद्धी आणि आपल्या परिवाराला घातक असतात. म्हणून याचाही विचार माणसाने त्या पाण्यासारखाच केला पाहिजे. जसं खराब पाणी माणूस गाळून उकळून ते पितो, तसेच या भगवंताच्या विचाराने माणसाची बुद्धी आणि वाणी ही चांगली राहते. आपली बुद्धी ही वाईट विचारांचा उंबरठा आहे. त्यामध्ये आपल्याला काय घ्यायचं, काय नाही ते आपण ठरवायचं आहे.
वाईट पुस्तकांना व अश्लील साहित्यांना घरामध्ये प्रवेश द्यायचा नसतो असा प्रत्येक संस्कारी माणसाचा आग्रह असला पाहिजे. ती व्यक्ती खड्ड्यात घेऊन जाईल तर पापाचा पैसा पतनाच्या मार्गावर घेऊन जाईल. नैतिक भोग जीवनात भीती निर्माण करतील व अश्लील विचार आडमार्गाला नेतील. म्हणून अशी व्यक्ती वित्त विचार हे घराच्या उंबरठ्याबाहेरच ठेवावे. यातच माणसाच्या कुटुंबाचे परिवाराचे कल्याण आहे. आपल्या घरातल्या गृहलक्ष्मीने उंबरठ्याचे पूजन करून उंबरठ्यामध्ये असलेल्या परमेश्वराचे पूजन केले पाहिजे, त्याची प्रार्थना केली पाहिजे. हे प्रभू, माझ्या घरामध्ये सैतानाचे नाही तर संतांचे आगमन झाले पाहिजे, संतांचे विचार आले पाहिजे. दारिद्र्याचे नाही तर लक्ष्मीचे पूजन व्हावे. माझे घर भोगाने निर्माण होणाऱ्या भीतीने नाही तर प्रसादाने प्राप्त होणाऱ्या प्रसन्नतेने व्यापलेले पाहिजे. इथे कुविचाराचा कचरा नाही तर सद्विचाराचे साम्राज्य पाहिजे. उंबरठा म्हणजेच मर्यादा. वर्तन याच्या मर्यादा असल्या पाहिजे. आपल्या सर्व संतांनी या वेदामधून आपल्याला हे विचार सांगितलेले आहे आणि आपली वाणी, आपली बोलण्याची भाषा ही मर्यादित असली पाहिजे. कुठं काय बोलायचं, कसं बोलायचं, काय बोलायचं नाही याची मर्यादा असली पाहिजे. अनियंत्रित वाणी अनेक कामाचा अनर्थ निर्माण करते, तर चांगली वाणी माणसाला माणूस जोडत असतो. मर्यादा पालनाचा प्रेरक असलेल्या उंबरठ्याला भावपूर्ण नमस्कार करू आणि माहिती चांगली वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. नमस्कार.